प्रेमात आणि युद्धात सगळंच माफ असतं असं म्हणतात, पण प्रेमात पडल्यानंतर दोघांमध्ये फक्त असतं ते युद्ध, युद्ध आणि युद्धच. तर असेच युद्ध करणारे प्रेमी आता इथे येत आहेत. बघूया त्यांच्यामध्ये युद्ध का चाललंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंदा कारेकर आणि नम्रता आवटे संभेराव. झाडातून प्रिय कर वाट काढत राही, प्रेयसी तासन तास वाट पाहत राही. औषधाचा अभ्यास हा करतो दिन रात, प्रेमाचा हा पाला पाचोळा. बॉटनीवाला वाला वाला बॉटनीवाला हा प्रोफेसर, बॉटनीवाला हा. प्रिये पहा, प्रिये पहा, आलोय मी. आलायस तू? मग काय मी पायघड्या घालू? पायघडा घालण्यापेक्षा हाताची घडी सोड आणि माझ्यावर काय चिडली ते सांग. अरे का चिडले म्हणजे काय? किती वेळ झाला वाट पाहते, एकटी उभी आहे मी इथे. एकटी? एकटीच कुठे आहेस तू? माझ्याकडे बघ, आजूबाजूला बघ, झाड आहेत की. अरे आता तरी झाडातनं बाहेर ये. झाडातून बाहेर यायला झाडामध्ये शिरलोय कुठे? अरे गाढवा. मी गाढव, मग तू गाढबीड. अरे गाढवा बाहेर ये म्हणजे हा विषय सोड. मान्य आहे तू बॉटनीचा मास्तर आहेस, पण तू म्हणून काही बोलशील, काही विषय घेशील. अरे झाडाशिवाय तुला काहीच दिसत नाही का रे? दिसताय ना, काय? पानं दिसतायत, फुलं दिसतायत, काटे दिसतायत. घड्याळाचे काटे नाही दिसत तुला? कारण माझ्याकडे घड्याळच नाहीये. भोपळा. शी. अरे भो, तुला का उशीर झालाय ते सांग आधी. आज जो मला उशीर झालाय ना तो माझ्यामुळे झालेला नाहीये, माझ्या आईमुळे झालेला आहे. कारण आई म्हणाली उशिरा तर उशिरा, पण शिरा खाऊन जा. मग उगाच तिच्या वाकड्यात कशाला शिरा. अच्छा, म्हणजे तू येईपर्यंत शिरा खाल्लास म्हणून शिरा आलास. वाईट विनोद. वाईट विनोद काय? अरे सगळं माझ्या गळ्याशी आलंय आणि तुला गिळायचं काय सुचतंय? पण मला मागापासून एक कळत नाहीये, तू माझी एवढी झाडझडती का घेते? अरे मग काय करू मी? काय करू तूच सांग. तुझी झडती नाही घेऊ मग काय करू? एकतर उशिरा आलास, ते सुद्धा फक्त शिरा खाल्लास म्हणून. फक्त शिरा खाल्लास म्हणून नाही काही, त्याच्यामध्ये केळ सुद्धा होता. अच्छा, ते केळ तू कसं काय सोडणार नाही का? कारण ते तुझ्या आयुष्यातलं शेवटचं केळ होतं ना. अगं बरोबरच आहे ते, कारण प्रत्येक केळ्याच्या झाडाला त्यांच्या शेवटचंच एक फळ लागतं. माझ्या प्रेमाचं तू हे फळ दिलेस. दातात काही अडकलंय का? तरी सांगत होतो दात नीट घासत जा. अरे काय बोलतोयस तू? तू माझ्या आयुष्याच्या कादंबरीच्या एक कथेची दुर्दैवी शोकांतिका केली. मी कशी काय केली? मी कशी काय केली म्हणजे? अरे एका झाडाचं गुपित कळलं तुला, पण एका प्रेयसीचं गुपित नाही कळलं. म्हणजे माझ्या स्वप्नांच्या निर्माणातला गंध तुला कधी कळलाच नाही का रे? दिसला होता गंध, एकदा मला आला सुद्धा होता. गंध आला होता तेव्हा मी तुला म्हटलं सुद्धा आजूबाजूला कसला तरी विचित्र वास येतोय. तुझे केस आहेत ना ते शिक्या काहींनी धुवून ये. शी नाही, शेके काही. अरे काही काय बडबडतोय तू? तुझं कळतंय का मी काय बोलते ते? मला हे कळत नाहीये, मी सोबत असताना तुला अशा दुसऱ्या जाणीव कशा काय होतात रे? म्हणजे तुला आठवतंय आपण एकदा झुडपात बसलो होतो? एवढं लाजायचं काही कारण नाहीये. त्या झुडपात बसलो होतो तरी तू डासाची रॅकेट घेऊन आला होता. अगं बरोबरच आहे, त्या झाडा झुडपामध्ये मोठे मोठे डेंग्यूचे ढास असतात आणि ते व्हेरी डेंजरस असतात. त्याच्याने मलेरिया होऊ शकतो. अरे पण लवेरिया झालेल्या माणसाला मलेरियाची जाणीव कशी काय होऊ शकते? मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोलू? मी नाही म्हटलं तर? मी बोलणार. मग बोल. मला वेगळं व्हायचंय. अगं वेगळीच आहेस तू.
म्हणून तर सगळे लोक तुला चमत्कारिक म्हणतात. अरे मला तुझ्यापासून वेगळं व्हायचंय. म्हणजे म्हणजे तुझ्या वटवृक्षाच्या आधाराने माझ्या प्रेमाचा वेल जो वाढलाय ना तो मी खुडून काढणार आहे. तुझ्यासारख्या निवडुंगा सोबत नाही जगायचंय मला. हं. म्हणजे म्हणजे मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. अगं काय बोलतेस तू? माझ्याशी लग्न नाही करायचं? वेडावून मी, माझं प्रेम आहे ना, वाटलंच मी तुझ्यासाठी बदलेन. बदलेन काय? 4-4 दिवस कुर्ता बदलत नाही, तू काय बदलशील? अगं कुर्ता काय, कुर्ता बदलेन, पायजमा बदलेन, बनियान बदलेन, सगळं सगळं बदलेन मी. सुधारेन मी तुझ्यासाठी. तुला ना मी एक वचनच देतो, आजपासून मी कुठच्याही वनस्पतीचं नाव कधीही घेणार नाही. तुम्हाला वचन दिलं? हो दिलं. तुम्हाला खरंच वचन दिलं? हो. किती गोंडस आहेस तू. किती गोंडस, किती गोंडस, किती गोंडस, किती गोंडस. वचन दिलं. वाह. चला चला आता निदान आता तरी या वनस्पतीचं नाव काढणार नाही. नाही ग, नाही काढणार. अगदी गावठी चहाची शप्पन. हा, आ? बघूयात तुमची ही बॉटनी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. नम्रता काय आपल्याला नवीन नाही, या मंचाला नवीन नाही. आपण नम्रताला ओळखतो, या मंचावरतीचे अनेक परफॉर्मन्सेस आपण पाहिलेत. आनंदाबरोबर मी खूप काम केलंय आणि आनंदाची या जोडीची मला ताकद अशी वाटते की हे फार अनप्रेडिक्टेबल आहेत. अत्यंत इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन ही जोडी असू शकेल आणि या कॉम्बिनेशनचा सूर आज आम्हाला बघायला मिळाला आणि हा जर सूर असाच लागत राहिला तर बाकीचे तुम्ही सगळे थोडेसे बेसूर होऊ शकता असं मला वाटतंय. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अश्विनी मॅम. खूप मस्त वाटला हा ऍक्ट अँड लुकिंग फॉरवर्ड की खूप काहीतरी अजून छान बघायला मिळणार आहे ह्या कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये. थँक्यू सो मच. हो बघूयात तुम्ही किती टोल वसूल केलाय परीक्षकांकडून आपल्या. स्वप्नील सर. 8.5. 8.5. एकूण 17 गुण तुम्हाला मिळाले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी.